नमस्कार मित्रांनो, मी विराज. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं आपण आता पडवळीसाठी अळी बनवतो. चला, इकडे आपल्याला पडवळ लावायचे आहेत. त्यासाठी आपण अळीचा खड्डा खोदून घेऊ. तर मित्रांनो, आपण आता खड्डा पाडला आहे आणि अशी माती साईडला घेतली. तर अजून थोडासा मारू खड्डा. तर हे खड्ड्यातली थोडंसं उकरलं आहे, ती माती काढून घेऊ आणि शेतातली माती आणायला जाऊ. झालो आहे. तर ही माती भाजलेली आहे, म्हणजे इथं थोडंसं काहीतरी चाललं होतं. तर ती माती इथं कडक झाली, सुकले मस्त. आणि भाजलेली माती आपण वापरतो आपल्या अळी करण्यासाठी. तरी बघा, थोडीशी आपण माती उकरली आणि टपात आता घेतो आहे आपण. आपल्या एक टप बस होईल आपल्या अळी करायला माती. तर एकच टप घेतो आहे आपण. तर एक टप माती घेऊ आणि जाऊ. आपली वरती अळी आहे, आपण मगाशी काढली आहे, तर बघितली असेल तुम्ही. तर आता तिथेही नेऊन आता ओतू माती. आता वर जायचं आपल्याला हा टप घेऊन. तर जाऊ चला वर आणि तिथे सर्व माती वगैरे नीट करू, अळी बनवू. तर बघा तुम्ही कशी अळी बनवतो ती आम्ही. तर मित्रांनो, ही बघा, इथे आपण अळी गेले आणि आता ह्याच्यात आपण माती उतरू, म्हणजे ओतू माती. तर ही जी आता माती उतरू डोक्यावरची आणि ह्याच्यात होतो फोटो काढले नाव वाचलं तर स्किनला. तर मित्रांनो, ही पहिले पण आपण तिथं पहिली खोदलेली माती शेणाचा खर आहे, तो पण ओतला आहे. आणि ही शेतातली माती अजून इथं आहे, तर ही पण ओता येते आपल्याला. तर पहिली ती माती ओतली आपण. मित्रांनो, आपण आता ही शेतातली माती पण ओतले. तर बघा, बरोबर होईल. नाही, वरती करायला लागतो. तर ही माती पण उचल ना त्याच्यात. ती नको, ती राहू दे साईडनीच, ती पाणी सर्व. तर चला, अजून एक घमेला नव्हतो याच्यात. तर एक घमेला आपल्याला पुरणार नाही. तरी बघा केवढीशी झाली माती. तर अजून खड्डा भरायचा आपल्याला मित्रांनो. तर चला, शेतात जाऊ आणि डबल माती आणू. तर मित्रांनो, तर परत शेतात आलो आहे. तर चला, माती उकरूया आणि नेऊया. तर आता 2 टप आणलेत मित्रांनो. एक टप नाही पुरला तर डबल यायचं नाही, म्हणून 2 टप आणलेत. तर आता माती उकरूया फटाफट आणि भरून नेऊ तिकडेच. चला, आता माती भरूया टपात. एक टप अर्धा भरला आहे आपला, अजून एक टप भरायचा आहे. तर चला मित्रांनो, 2 घमेला पूर्ण भरून झालेत. तर त्याला बोलवूया. घे, एक हात काफी आहे, समजलीस काय. इथे एकावर एक घमेला दिला आहे. एक नारी सब पे भारी, 2 घमेले घेऊन चालले. आपल्याला काय नावाचा पण यायचा कुदला. चलो, चला, आता ही माती ओतू त्याच्यात आणि आपली अळी आता तयार होईल. आणि नंतर लावू त्याच्यात बिया. तरी बघा, 2-2 टप्पे घेऊन चालले. बघूया आता कुठपर्यंत नेते. कष्ट 2 घमेल नेते आणि कष्ट करते बोलते. तर चला, बस झाली काय ही माती. तर मित्रांनो, आपण दुसऱ्यांदा माती आणले, ते पुरले पूर्ण. तर अजून एक घमेल ओतूया. बस झाली. तर मापात एकदम पाप नाही मित्रांनो, बरोबर माती आणली आपण. बघा, वर पण आले थोडीशी. तर हिला नीट करून घेऊया आणि लावू नंतरला बिया. तर चला, आता फटाफट माती बारीक करून घेऊया. मित्रांनो, आता आपण पडवळाच्या बिया आणल्यात, तर ते आता लावूया. दाखव कुठले. तर बिया आहेत, ते लावूया आपण. तर आपण अळी तयार केली आता आणि आता बिया पण लावूया. तर चला, पॅकेट फोडूया आणि लावू बिया. असले एकच लावणारच पडवल. तर ह्या अळीमध्ये फक्त पडवलच लावायची आहे, बाकी कोणत्याच बिया नाही लावायच्या. तर चला, लावून घेतल्यात त्या पण. 3च होत्या. 3 म्हणजे 2 पॅकेट आहेत, म्हणजे 6 बिया होत्या मित्रांनो. एक पॅकेट डब्यात होता, एकच पडल्या 3. ती पडली बघ.
तर मित्रांनो आपल्या पडवळाच्या बिया लावून झाल्यात. आता दुसऱ्या कोणत्या आहेत? पडवलच आहे काय मी पण कुठल्या त्या बाजारातून आणलेल्या नाहीत ना. तर मित्रांनो या घरातल्या आहेत पडवळाच्या बिया, त्या पण लावल्यात. होतील ते होतील. हे असा ते असा लावला. मित्रांनो इथे लावतोय आपण माठाची भाजी, त्यासाठी आपण करतोय. तर मित्रांनो आता आपण इथं माठाची भाजी त्यासाठी पण उकरून घेतलं कोयतीने. तर अजून उकरूया. तर माती आपण पोकळ करून घेतोय, ज्याने आपल्या ज्या बिया आहेत त्या रुजतील मस्त मातीत. तर हा बघा माठाचा बी. तर लावू पालक. पालक म्हणजेच माठ ना, का पालक वेगळा असतो? पालक हिरवा असतो, हा गावठी माठ आहे. चला आता इथे आपण लावून घेऊ. तर डायरेक्ट हातानेच फिरतोय मित्रांनो, लावत नाही. तर चला आता बिया लावल्यात, तर सर्व माती मिक्स करून घेऊ, आणि बिया कुठे हरवणार नाही आणि कोण कोंबडे वगैरे खाणार नाही. तर मित्रांनो आता लावतोय आपण भाजीची चवली. तर थोड्या बिया घेतल्यात हातात. तर कोंबड्यांची सुरुवात झाली, पण आत्ताच आपण बिया पेरल्याने. तरी बघा इथे आपण चवली लावतोय, तिथे अगोदरच आली केली आपण. तरी बघा इथे आपण चवलीच्या बिया लावल्यात, भाजीची चवली आहे, त्याच्या बिया लावल्यात आपण. काकडीचं पण काकडी पण इथेच लावतेस काकडी? चालेल, दोन हे टेकून ठेवते. तर मित्रांनो चवलीच्या बिया लावल्यात, आता आपण लावतोय काकडीच्या बिया. मित्रांनो आपण आता लावतोय भोपळ्याच्या बिया. तर एक आपण लावले, अजून एक लावू खड्डा करून. अजून लावतेस की? तर हे पण भोपळ्याच आहेत ना. चलो तर बघा आपण अगोदर बी लावलेली मित्रांनो, जे आता वर आलंय भोपळ्याची. त्याचं छोटंसं झाड झालंय रोप. इकडे पण बिया लावून कारली लावलेत. हे कारली आहेत. भोपळा काय बोललीस? हे भोपळाच आहे. मी हा विचारला होता. तर मित्रांनो ही कारल्याची आहे, आणि इथं आपण जो लावतोय तो भोपळा आहे. हा कसला रुजलाय? गवत आहे. किती लावले बिया? 8? 7. तर 7 बिया आपण लावल्या. तर मित्रांनो आपण आता हे करतोय, बाजूने काट्या लावतोय. मित्रांनो आता आपली अली तर पूर्ण झाली, आणि आपण बाजूने काट्या पण लावल्यात आणि नेट पण बांधलाय. आता मित्रांनो ही आपण का बांधले माहिती आहे का? तर कोंबड्या वगैरे आहेत ना, पूर्ण बिया वगैरे खातात आपले आपण लावलेल्या आतमधल्या. त्याच्यामुळे आपण हा लावला आहे नेट, आणि ह्या काट्या उभ्या केल्यात. आणि जेव्हा आपली जी वेळ आहे ना पडवलीची, ती वर येईल ना, तेव्हा ह्या काट्यांच्या मदतीने वर जाईल मांडवावर, आणि ती वाढेल. त्यासाठी आपण हे लावलं आहे. तर मित्रांनो थोडासा आपण पाणी घालूया, तर आता पाऊस पण नाही आला आहे. मित्रांनो आपण ही झाडं आहेत ना, ती अगोदर लावलेली. तर हे बघा एवढी झालीत ती झाडं. तर पण नेट वगैरे बांधलं इकडे पण, कारण कोंबड्या असतात. तर इथेच असतील बाजूला, दाखवतो तुम्हाला. त्या बघा कोंबड्या आहेत समोर, तर त्या खातात म्हणून आपण नेट बांधलं इकडे पण. तरी बघा ही एवढी झाडं झालीत मोठी. ते बघा इकडे पण आहेत, तर ती पण दाखवतो तुम्हाला. तरी बघा इकडे पण आहेत, तिकडे 3 आल्या बनवल्यात. तरी बघा कोंबड्या खातात म्हणून आपण नेट वगैरे बांधून ठेवलं याला, कारण कोंबड्या खाणार नाही याच्यामुळे. तर इकडे पण मोठी झालीत झाडं, आणि इकडे आपण हे लावलेत जे काय माठाची वगैरे झाडं ती लावलेत, भेंडी वगैरे. ते बघा तिकडे छोटी छोटी झाडं दिसत असतील. तरी बघा एवढी झाडं लावलेत आपण. तर मित्रांनो आजची व्हिडिओ बघितली, तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.